घटक क्रमांक 4 आहे प्रबंधाची भाषा आणि शैली. साहित्याची भाषा, साहित्याची शैली आणि संशोधनाची भाषाशैली यामध्ये अंतर असतं. साहित्याची भाषा ही संदिग्ध असते. शैली पुन्हा लेखक परत्वे, साहित्य प्रकारात परत्वे भिन्न असते आणि त्यामुळे शैलीमधून अनेक अर्थ प्रस्तुत होत असतात. भाषा आपल्याला माहिती आहे एक मनातील भावभावना विचार प्रकटीकरणाचं एक महत्त्वाचं माध्यम आहे. आता प्रबंध लेखनाची नेमकी भाषा कशी असते तर शोध निबंधात ज्ञानाची सर्जन क्षमता असते. सर्जकतेचे मूळ माहिती आणि ज्ञान असतं. माहितीच्या आणि ज्ञानाच्या मांडणीमध्ये शैलीला अधिक महत्त्व असतं, कारण संशोधनामध्ये काही गोष्टी प्रकाशात आणावयाच्या असतात आणि आपल्यासमोर विषय शोधनाची जी काही साधनं आहेत ती जी काही ललित आहेत. ललित साधनामध्ये मनस्वीपणा, अतिशयोक्ती, विस्कळीतपणा, विसंगती, विरोधाभास, अनपेक्षितता, अनेकार्थता इत्यादी सगळे घटक उपयोजलेले असतात. किंवा अकारण डौलारपणा, पसरट किंवा विधानांची अंतर्गत विसंगती असेल. काही गोष्टी साहित्याचं सौंदर्य वाढवणारे असू शकतात. अशी सगळी वैशिष्ट्ये त्यामध्ये येत असतात आणि संशोधनात मात्र यांचा शिरकाव होऊ द्यायचा नसतो. यातील गोष्टींचे सत्यान्वेषण करताना शैलीत जी काही वस्तुनिष्ठता असते ती या ठिकाणी अपेक्षित असते आणि म्हणूनच सत्य शोधन व्यवहार शैलीतील असावं. संशोधनपर लेखनाचा हेतू सत्यदर्शन हा असतो. सत्यनिष्ठा, वस्तुनिष्ठा, प्रमाण, तर्कशुद्धता आणि साधननिष्ठा हे त्याचे प्रमुख भाग असतात. त्यामुळे अशा लेखनात हेतू हा सत्यदर्शन असतो. लेखनामध्ये टिपा, तळटिपा, अवतरणं, अलेख, आकृत्या, आकडेवारी यांना असाधारण महत्त्व असतं. संशोधनामध्ये लेखनाचा ओघ संशोधनाच्या शास्त्रामुळे खंडित होतो, पण विचारांचा ओघ खंडित होता कामा नये. विषयाचे सर्व धागेदोरे जुळून आल्यानंतर विचारांचे सर्व मंथन व्हावे. विषयाच्या मांडणीत आपले निश्चित विधान, संदर्भ योग्य त्याच ठिकाणी यावेत. याला अत्यंत महत्त्व दिलं जातं. किंवा नेमक्या अल्पाक्षरांमध्ये प्रबंध लेखन किंवा शोधनिबंध लेखन व्हावं. संशोधनात सरळ अर्थाला खूप महत्त्व द्यावं. वाक्यांच्या अंतर्गत संगतीवर विचारांचा प्रवाहीपणा अवलंबलेला असतो. दुसऱ्या खरड्यापासूनच यासाठी जागृत असावं आणि आपलं सर्व लेखन झाल्यानंतर मार्गदर्शकाच्या मदतीने जाणकारालाही दाखवून घेण्यास ते हरकत नसते. शोधनिबंध लेखनाची गमक भाषेत असतं. विषयाचे वस्तुनिष्ठ विवेचन करावं. अलंकारिक आणि प्रतिशब्द असणारी भाषा त्यामध्ये वापरू नये. अलंकाराचा सोस नसावा. नेमक्या वाग्मयीन संकल्पनांचा उपयोग त्या ठिकाणी व्हावा. विरामचिन्ह ही अप्रकट भाषाच असते, म्हणजे पूर्णविराम असेल, स्वल्पविराम, अर्धविराम, प्रश्नचिन्ह, उद्गार, लोपनचिन्ह किंवा मजकूर बराच वगळणं, पुढील पानांवर अशी जी काही वेगवेगळी चिन्ह असतात ती या ठिकाणी असावीत. प्रत्यक्ष उद्गार कसा करायचा हेच त्या जेव्हा कळत नाही तेव्हा अर्धविराम का केव्हा योजावा हे माहीत करून घेतलेलं बरं असतं. थोडक्यात काय तर वाङ्मयीन संशोधनाला महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि त्याचं गांभीर्य ओळखूनच संशोधन करावं आणि प्रबंध लेखनाची नेमकी शैली, वस्तुनिष्ठता निसंदिग्ध विवेचनातून आकारास येत असते आणि शैलीबरोबर भाषा वापर आणि विरामचिन्हांकडे लक्ष द्यावं. थोडक्यात काय तर प्रबंध लेखनाची भाषा ही सहज सुलभ असावी, म्हणजे त्यामध्ये कृत्रिमता येत नाही. आता प्रबंध लेखनाची लेखन शैली कशी तर प्रबंध लेखन शैली ही ललित लेखन शैली नसावी, म्हणजे ॲक्च्युअल कादंबऱ्या, कथा ज्याप्रमाणे लिहिलेल्या असतात तसं प्रबंध लेखन नसावं. ललित लेखन शैली साहित्य प्रकारा परत्वे साहित्य प्रकारा परत्वे, कलाकृती परत्वे आणि लेखक परत्वे भिन्न असते आणि मानवी व्यवहाराच्या क्षेत्रात शैली ही संज्ञा, रीत, पद्धत, लकब, वळण, धाटणी, कौशल्य, वैशिष्ट्य, तंत्र, स्टाईल अशा अनेक अर्थांनी वापरली जाते आणि काही मानवी व्यवहार पद्धतींचे इतर प्राण्यांच्या तत्सम व्यवहार पद्धतीशी साम्य सापडते. जसे की मानववंशशास्त्राने सिद्ध केलेल्या मानवी समाजाच्या विविध व्यवहारांकडे शैलीच्या दृष्टिकोनातून पाहिलं म्हणजे शैली हे तत्व संस्कृती इतकंच पुरातन, संस्कृतीच्या परंपरेचे आणि जिवंततेचे द्योतक ठरते. शैली हे मानवी व्यवहारांना आल्हाददायक रूप देणारे तत्व आहे. साहित्य, संगीत आदी कलांबरोबर कपडे, राहणी, विणकाम, मडकी भांडी करणे, राज्यशासन, धर्म अशा अनेक क्षेत्रामध्ये परंपरा, उपजत बुद्धी आणि व्यक्तीची विचारशक्ती यांचा एकमेकींवर परिणाम होत राहतो. शैलीमधून क्वचित व्यवहाराचे स्वरूप बदलून जातं आणि हा बदल ज्या विशिष्ट पद्धतीने होतो ती शैली, मग तो केवळ बदलाकरिता बदल असो किंवा प्राप्त परिस्थिती अनुकूल करून घेण्याच्या हेतूने केलेला बदल असो, व्यक्तीकडून झालेला असो की लोकमानसाकडून झालेला असो, वाङ्मयीन संशोधन असो किंवा शास्त्रीय किंवा समाजशास्त्रीय संशोधन असो, त्याचे लेखन रीती रूढ झालेली आहे आणि त्या लेखन रीतीनुसार संशोधन व्हावं आणि ही लेखन रीत म्हणजे शैली होय.
प्रबंध लेखन पूर्वसुरींनी सांगितल्याप्रमाणे किंवा त्यांनी संशोधनात उपयोजलेल्या शैलीप्रमाणे असावं. प्रबंधात शैली गुंतागुंतीची नसावी. सुस्पष्टता, निसंदिग्धता हे प्रबंध लेखन भाषेचे वैशिष्ट्य आहे, जे आकलन झालेले आहे आणि त्याची मांडणी केल्यानंतर वाचकांना त्यातील अर्थ सुस्पष्ट कळायला पाहिजे. निष्कारण विरोधाभासाची वाक्य, अर्धविराम या ठिकाणी उपयोजन आहेत. जे काही विश्लेषण असेल ते सरळ विधानामध्ये असावं. जी काही मीमांसा हाती लागलेली ती थेटपणे पण साधार मांडलेली असावी. त्याच्यामध्ये अपुरेपणा नसावा. असं एक महत्त्वाचं उद्गार या ठिकाणी काढलेलं आहे. वाङ्मय तत्वज्ञान सिद्धांत मांडायचे त्यामध्ये नसतात, तर कारणांची मीमांसा जमली की पुढील भाग सोपा होतो. अमुक म्हणजे तमुक अशी सूत्रसंचालक ही भाषा त्यामध्ये नसावी. त्याचप्रमाणे उपहास, विडंबन इत्यादींपासून संशोधनाची शैली ही लांब असावी आणि संशोधनाने एका सीमित अर्थाने न्यायदानाच्याच भूमिकेमध्ये असलं पाहिजे. आता प्रबंधामध्ये काही सूची केलेल्या असतात, तर त्या सूची नेमक्या काय असतात किंवा त्या सूचींचं नेमकं उदाहरण किंवा महत्त्वाचं काम काय असतं. तर वास्तविक जगामधील गोष्टी या स्वाभाविकपणे व्यक्त होतात. साहित्य ही वास्तविक जगतामधील संस्कृतीची स्वाभाविक आविष्कृती असते. वाङ्मयीन संस्कृती मानवी वर्तनातील सर्जनाशी निगडीत असते. तर वाङ्मयीन संशोधन, विश्लेषण, संश्लेषण, पृथक्करण आणि सौंदर्य घटकांची उकल करणार असते. संशोधकाला वाटले म्हणून काही सांगता येत नाही, तर संशोधकाने प्रतिपादन करावयाचे असते. प्रतिपादनाला पूर्वसुरींचे काही आधार द्यावयाचे असतात आणि तो आधार म्हणजे अवतरण आणि त्या अवतरणांची सहाय्यभूत विधानांची सूची संशोधनामध्ये एक शिस्त असते आणि ती शिस्त संशोधनामध्ये पाळावी लागते. त्यामुळे संशोधनाला विश्वासार्हता आणि नेमकेपणा येतो. अवतरण कोणाचे घेतले आहे याच्या निर्देशाचे पालन करणं आवश्यक असतं. संशोधकाची ती नैतिकता असते. नैतिकता, प्रांजळपणा, प्रामाणिकपणा यांसह कायद्याचे पालन त्या ठिकाणी करावे लागते आणि म्हणून संदर्भ सूचीमध्ये कोणाच्या विचारांची, मतांची, साधनांची मदत, सहाय्य घेतली जाते त्याचा निर्देश करणं श्रेयस्कर ठरतं. परंतु प्रत्येक ठिकाणी त्या संशोधन विषयानुसार सूची, तळटीपा, संदर्भ सूची, नामसूची, परिशिष्ट सूची, लेखन पद्धती यांचं महत्त्व असाधारण असंच आहे. प्रबंध लेखनामध्ये अनेक गोष्टींचा निर्देश करावायचा असतो आणि सूची हा एक त्यातला महत्त्वाचा निर्देश असतो. संशोधनामध्ये प्रामाणिकपणा, नैतिकतेला अतिशय महत्त्व असतं. नीटनेटकी मांडणी असेल, निर्देशनाला महत्त्व येतं. आता सूचीमध्ये कुठले कुठले घटक येतात प्रबंध लेखनामध्ये, तर तळटीप ही इंग्रजीमधील फुटनोट या शब्दासाठी वापरली जाते. तळटीपेत केवळ संदर्भ संकेत नाही, तर त्यापुढे काही अधिक असा भाग असतो. ही अधिकचा संकेत विवेचनाशी निगडीत असते आणि संदर्भामध्ये आवश्यक मजकूर संशोधक घेतो आणि विवेचनात आवश्यक नसणारा अधिकचा मजकूर पानाच्या तळाशी स्वतंत्रपणे देण्याची पद्धत होती. जो मजकूर मुद्द्याच्या संदर्भात अनावश्यक असतो ते घेऊन त्या संदर्भात पुढील अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचा मजकूर पृष्ठाच्या तळाशी दिला जातो आणि यामुळे विश्लेषणाचा ओघ हा टिकून राहतो. त्याला तळटीप असं म्हटलं जातं. प्रबंधाला तळटीपेमुळे गोळीबंदपणा येतो. तळटीपा पुढील प्रामुख्याने वाटायला ठरू शकते. तळटीपेचा आणखी एक महत्त्वाचा विशेष म्हणजे एखाद्या साधनाचा शोध घेऊनही ते मिळत नसल्यास त्या साधनासाठी आपण जिथवर मार्ग काढत जातो तिथं ती तळटीपेत नोंद करावी. थोडक्यात काय तर तळाच्या टिपेत विश्लेषणात अडथळा निर्माण करणारी अवांतर माहिती द्यावयाची असते. ही अधिक सोयीस्कर ठरते कारण तळटीपेचा संदर्भ त्याच पानावर असतो. जसं की एखादा पुस्तकामध्ये आपल्याला एखादा शब्द अडला आणि त्याचा अर्थ माहीत नसेल किंवा आपल्याला तो अर्थ अधिकचा जाणून घ्यायचा असेल तर त्याच पानाच्या खाली तळटीप दिलेली असते. म्हणजे नेमका अर्थ काय आहे आणि तो अर्थ कुठल्या पुस्तकातून घेतलेला अशी एक संदर्भात माहिती दिलेली असते. प्रचलित तळटीपेच्या अर्थाकडे वळल्यानंतर लक्षात येतं की संशोधनाला आधाराला घेतलेल्या साधनांचा स्पष्ट उल्लेख करणं आवश्यक ठरतं. तळटीपेत तळ आणि टीप असे दोन शब्द आहेत. तळटीप दोन पद्धतीने दिल्या जातात. एक म्हणजे त्या प्रकरणाच्या शेवटी आणि दुसरी पद्धत म्हणजे प्रबंधाच्या सर्व प्रकरणानंतर देण्याची रूढ आहे किंवा पद्धत आहे. त्यानंतर संदर्भ नोंदी. संदर्भ नोंदविण्याच्या देखील काही पद्धती संशोधनशास्त्रामध्ये रूढ आहेत. शोध निबंध, शोध प्रबंध याच्या शेवटी संदर्भ सूची दिली जाते. म्हणजे त्या संदर्भ सूचीनुसार आपल्याला लक्षात येतं की ते पुस्तक कोणाचं आहे आणि कुठून तो संदर्भ घेतलेला आहे. काही तर शॉर्ट फॉर्म दिलेले असतात जसं की APA म्हणजे अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन, ASA म्हणजे अमेरिकन सोशियोलॉजिकल असोसिएशन. अशा नियतकालिकन पुस्तकांच्या नावाखाली रेखण किंवा रेख देण्याची पद्धत आहे. संदर्भ नोंदवण्याच्या वेगवेगळ्या जागतिक पद्धती आहेत. मराठीचा विचार केला
तर सुरुवातीला प्रामुख्याने संदर्भ नोंद, शेवटी द्यावी लागणारी संदर्भ ग्रंथसूची. यामध्ये लेखक एकच पण त्याचे अनेक ग्रंथ असतील तर त्याच्या काही पद्धती येतात. म्हणजे सुरुवातीला ग्रंथकाराचं नाव द्यावं, त्याच्यामध्ये पण आधी नावाचे अध्यक्षर द्यावीत आणि नंतर आडनाव द्यावं, आडनावानंतर स्वल्पविराम द्यावा. उदाहरणार्थ गोमा पवार, ग्रंथनाम, मग ग्रंथाचं नाव द्यायचं. त्यानंतर संपादक आणि भाषांतरकाराचं नाव, जर ग्रंथनाम असेल तो ग्रंथ संपादित भाषांतरित असेल तर त्याचं नाव. त्यानंतर आवृत्तीचा उल्लेख बऱ्याचदा आपल्याकडे प्रथम आवृत्ती, द्वितीय आवृत्ती, तृतीय आवृत्ती त्यांचा उल्लेख करावा लागतो. त्यानंतर प्रसिद्धी स्थळ, म्हणजे कुठल्या ठिकाणी ते ग्रंथ प्रसिद्ध झालेला आहे तिथलं ठिकाण, उदाहरणार्थ मुंबई, पुणे. प्रकाशक नाम, कुणी प्रकाशन केलेलं, उदाहरणार्थ पॉप्युलर प्रकाशन. त्यानंतर प्रसिद्धी काळ, कुठल्या वर्षी तो ग्रंथ प्रसिद्ध झालेला आहे तो काळ. खंडाचा अंक, खंड असतील तर पहिला खंड, दुसरा खंड. त्यानंतर पृष्ठांक, म्हणजे जो काही मजकूर मूळ ग्रंथाच्या पृष्ठामध्ये दिलेला आहे तो कुठल्या पानावरचा आहे त्याचं, त्या पानाचा पृष्ठ क्रमांक लिहावा आणि शेवटी पूर्णविराम द्यावा. इथं संदर्भ सूचीसाठी एक उदाहरण पण दिलेलं आहे. संदर्भ देताना ग्रंथकार एकच पण त्याचे ग्रंथ आणि लेख अनेक असतील तर प्रत्येक संदर्भात लेखकाचा उल्लेख करण्याची आवश्यकता नसते, तर तिथं टिंब किंवा डॅश डॅश करावं. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तर संदर्भ सूचित दिलेली आहे. त्यानंतर संदर्भ ग्रंथ सूची देखील त्याच प्रकारे असते की कुठला संदर्भ ग्रंथ वापरलाय. नियतकालिकातील लेखांचा संदर्भ असेल तर तिथं देखील लिहिताना मग आधी लेखकाचं नाव, त्यानंतर प्रकरणाच्या अंतीच असेल तर अध्यक्षर देऊन मग त्याचं आडनाव, स्वल्पविराम, लेखाचं शीर्षक, कुठल्या नियतकालिकातून घेतलेला आहे तो त्या नियतकालिकाचं नाव, मग स्वल्पविराम, मग नियतकालिकाचा अंक, वर्ष, भाग, क्रम यानुसार त्याचा उल्लेख करावा. उदाहरणं पण या ठिकाणी दिलेले. ग्रंथालयीन किंवा संग्रहालयातील हस्तलिखित संग्रह, बऱ्याचदा ऐतिहासिक आणि प्राचीन वाङ्मयाबाबत काही हस्तलिखित उपलब्ध असतात. मग त्यांचे संदर्भ असतील तर त्या हस्तलिखिताचे शीर्षक आधी द्यावं आणि मग हस्तलिखिताचं शीर्षक दिल्यानंतर ते कुठे उपलब्ध झालं त्याचा उल्लेख करावा. मग स्वल्पविराम द्यावा. मग बाड क्रमांक, ते जे काही लिहिलेलं आहे तो वह्या त्यांना बाड असं म्हटलं जातं, तर तो बाड क्रमांक देऊन स्वल्पविराम द्यावा. त्यानंतर तत्रैव आणि उनी, तत्रैव आणि उनी या एकाच संदर्भ नोंदीच असतात, त्याद्वारे पुनरावृत्ती टाळता येते. म्हणजे एकाच प्रकरणातील संदर्भाबाबत हे करता येतं. समजा पुन्हा दुसऱ्या एका प्रकरणात तो संदर्भ असेल तर तिथं तत्रैव किंवा उनी लिहून चालत नाही, तर तो संदर्भ आधी पूर्णपणे नोंदवलेला असावा लागतो. थेट तत्रैव आणि उनी याचा अर्थ होत नाही. तर तत्रैव कधी लिहावं, तर पहिल्यांदा तत्रैव म्हणजे काय, तत्र अधिक एव म्हणजे तिथंच आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण एखादा संदर्भ दिलाय ज्या ग्रंथकाराचा, तेच परत आपण लिहितोय, तोच संदर्भ परत देतोय, तर तिथे पूर्ण संदर्भ नव्यानं न लिहिता तत्रैव आणि उनी लिहिलं तरी चालतं. उनी म्हणजे उपनिर्दिष्टित. याचा अर्थ काय, तर इथं संदर्भ साधन लागोपाठ आलं असेल, म्हणजे 5वा संदर्भ एखाद्या पुस्तकाचा वापरला आणि 6वा पण तोच संदर्भ आहे, तर परत नव्याने न लिहिता तिथं उनी असं लिहावं. सूचीबाबतही काही विशेष खबरदारी घ्यावी लागते. म्हणजे एखादा संदर्भ पुन्हा पुन्हा येत असेल तर तत्रैव आणि उनी अगर तळटिपेटही आपल्याला किंवा आडनाव केल्यास हरकत नसते. आद्याक्षर न लिहिता आडनाव घेताना देखील लक्षात घ्यावं की आडनाव एकच आहे का, त्यानुसार विचार केला जावा. तळटिपे संदर्भांची संपूर्ण नोंद घेण्याची आवश्यकता नसते, तर अगदी शॉर्ट फॉर्म मध्ये पण त्याची आपण नोंद घेऊ शकतो. संदर्भ ग्रंथसूचीत आडनाव आधी घ्यावं आणि मग स्वल्पविराम देऊन नाव घ्यावं. उदाहरणार्थ शिंदे, रणधीर आणि मग त्यांच्या पुस्तकाचं नाव दिले पुरुषोत्तम चित्रे यांची कविता, मग प्रकाशन म्हणजे दर्या प्रकाशन पुणे 2013. अशा पद्धतीने उदाहरण पण या ठिकाणी दिलेलं आहे. आता एक नवीन पद्धत रूढ होत आहे की विश्लेषणात अवतरणं आलं की ते संताक्षरी ग्रंथकारांना स्वल्पविराम देऊन ग्रंथ प्रकाशन काळ दिला जातो आणि स्वल्पविराम आणि पृष्ठ क्रमांक देऊन कंस पूर्ण केला जातो. विषय सूची प्रबंध लेखनातील ग्रंथ लेखनातील अंतिम पायरी असते. अभ्यासकांना, परीक्षकांना आणि सामान्य वाचकांना काही वेळा विशिष्ट अशीच माहिती पाहावयाची असते. काही वारंवार संदर्भ पाहावयाचे असतात, काही नामं, संज्ञा, काही संकल्पना पाहावयाच्या असतात. त्यानुसारही विचार या ठिकाणी करता येत असतो. व्यक्तिनाम, ग्रंथनाम, संस्थानाम इत्यादींच्या प्रबंधाच्या शेवटी आकार विल्लानुसार सूची करणं म्हणजे विषय सूची होय. प्रबंध छापून आल्यानंतर ही सूची करावी. काही त्याच्यामध्ये बदल असेल त्या विषय सूचीमधील पृष्ठसंख्येमध्ये बदल होत असतो. म्हणजे तोच विषय कुठल्या पानावर आलेला. उदाहरणार्थ अमृतानुभव हा ग्रंथ जो आहे त्याचं जर ज्या ठिकाणी उदाहरण आलेलं असेल मग त्या पेज नंबरवर तो शब्द त्या ठिकाणी आलेला असतो. त्यानंतर इंटरनेटवरील संदर्भ साधनं असतील. इंटरनेटवर आता मोठ्या प्रमाणात संदर्भ साधने उपलब्ध होत आहेत.
ऑनलाईन पेपरलेस नियतकालिक आता रूढ झालेले आहेत, त्यांचाही संशोधनामध्ये उपयोग होत असतो. त्यांचे संदर्भ नोंद देताना नियतकालिकेतील लेखसंदर्भाच्या नोंदीप्रमाणेच इंटरनेट संदर्भाची नोंद द्यावी आणि ज्या दिवशी संदर्भासाठी इंटरनेट पाहिलेले त्या दिवसाची तारीख आणि वेळ देखील संदर्भामध्ये द्यावी. त्यानंतर खाजगी पत्रांचा संदर्भ. अनेक लेखकांचा इतर लेखक मित्रांशी, त्यांच्या रसिकांशी पत्रव्यवहार झालेला असतो. मग संशोधनात या पत्रव्यवहाराचा उपयोग करून घ्यावा. अनेक संदर्भ त्यामध्ये येत असतात. अशा पत्रांचा संदर्भ देताना यांना पत्र असं सूचित द्यावं. त्यानंतर वर्णानुक्रम, संदर्भ ग्रंथसूची, विषयसूची आणि काही कोष्टकं ही वर्णानुक्रमानुसार द्यावायची असतात. विवेचनात आवश्यकतेनुसार आधार घेतलेले असतात आणि प्रकरणाच्या अंती किंवा तळटीपेमध्ये त्याचा निर्देश करताना वर्णानुक्रम येत नाहीत, परंतु संदर्भ ग्रंथात मात्र त्या आधारांची सर्व माहिती द्यावयाची असते. संदर्भ ग्रंथसूचीत कसले संक्षेपीकरण करू नये. अपवाद एकाच ग्रंथकाराचे अनेक ग्रंथ संदर्भ ग्रंथसूचीमध्ये एकच अनुक्रमे येतात, तेव्हा प्रत्येक नोंदीत ग्रंथकाराचं नाव न लिहिण्याची मुभा असते. तर एकदा लिहिल्यानंतर पुन्हा लिहिण्याऐवजी रे शोधून ग्रंथाची पुढील माहिती द्यावी. इथे छान उदाहरणं पण दिलेली आहेत की तुमच्या जे काय आपण आता पाहतोय ते लक्षात येईल. आवर्जून याच्यावरती तुम्ही नजर फिरवावी. तर एक महत्त्वाचा घटक पुढचा आहे तो म्हणजे प्रबंधाची मांडणी. प्रबंधाची नेमकी मांडणी कशी असते तर प्रबंध हे ज्ञानसर्जनाचं आणि माहिती अर्जनाचं एक महत्त्वाचं साधन असतं आणि अशा साधनांमध्ये ग्रंथित होणाऱ्या गोष्टी शिस्तीत आकारविल्लेनुसार आणि क्रमानुसंगत असायला पाहिजेत. परिशिष्ट, कोष्टके, नकाशे माहितीच्या दृष्टीने उपयुक्त ठरतात आणि या दृष्टीने त्यांना प्रबंधामध्ये स्थान असतं. म्हणजे प्रबंध लेखन कसा दिसतो किंवा कशा पद्धतीने त्याची मांडणी असते तर मुखपृष्ठापासून मलपृष्ठापर्यंतची मांडणी यामध्ये एकसारखेपणा असावा अशी अपेक्षा यामध्ये असते. एकसारखेपणाच्या मांडणीचं प्रारूप इथं पाहणार होते. ते म्हणजे एकंदरीत बघायलाच दिलेलं आहे की नेमकं कशा पद्धतीने मांडणी असते. तर प्रबंधामध्ये सुरुवातीला येतं मुखपृष्ठ. विषयाचे मुखपृष्ठ नावनोंदणी केल्यानंतर शीर्षक अंतिम राहिलं असेल म्हणजे अंतिम झालं असेल ते शीर्षक मुखपृष्ठावर येत असतं. काना, मात्रा, वेलांटी, अपसरण, विसर्गात कोणती चूक नसावी. मुखपृष्ठावरील मजकूर क्रम असा असावा की ज्या विद्यापीठात नाव नोंदणी झाली असेल त्या विद्यापीठाचे नाव प्रथम, त्यानंतर पदवीसाठी केलेला जो काही प्रबंध आहे त्याचं नाव. उदाहरणार्थ शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, PhD मराठी पदवी परीक्षेसाठी सादर केलेला प्रबंध. विद्यापीठाचं नाव आणि कशासाठी प्रबंध सादर केला जातो हे नोंदवलं की मध्ये मोठ्या उभट जाड टाईपमधील 2 ओळींची जागा सोडावी आणि मग इथे आपल्या प्रबंधाचं शीर्षक येतं. शीर्षक वरील आणि खालील मजकुरापेक्षा ठळक आणि मोठ्या टाईपमध्ये असावं. उदाहरणार्थ राजन व्यवसायाच्या समग्र वागण्याचा अभ्यास असं दुहेरी अवतरणात लिहावं. ठळक केल्याने तिकडे लक्ष जातच, परत दुहेरी केलं तर ते महत्त्वाचं आणि स्पष्ट ठरतं. यानंतर वरील मजकुरातील अंतरापेक्षा थोडंसं जास्त अंतर सोडावं आणि क्रमांक 3 वर अभ्यासकाचं नाव टाकावं. हा टाईप विद्यापीठाच्या नावा इतकाच लांबी रुंदीचा असावा. अभ्यासकाने आपले नोंदणीकृत नावच इथे नोंदवावे. यानंतर वरील इतकीच मोकळी जागा सोडावी आणि मार्गदर्शकाचं नाव त्या ठिकाणी लिहावं. त्यांच्या आस्थापनेचा उल्लेख असावा. मुखपृष्ठावरील मजकूर अशा क्रमाने येणं अपेक्षित असतं. यांचे फॉइंट साईज काय असावे विद्यापीठ सांगत नाही. तर प्रबंधाच्या बांधणीवर विद्यापीठाचे आणि प्रबंधाचे शीर्षक आडव्याने लिहावं. विद्यापीठात कपाटातून काढाव्यास सोपं व्हावे म्हणून. स्वातंत्र्योत्तर मराठी काव्य समीक्षा इथे एक उदाहरण पण दिलेलं. अभ्यासक आणि मार्गदर्शक आणि जो काही दिनांक आहे तो मुखपृष्ठावरील मजकुरातील पानावर पुन्हा येईल असा टाईप त्याचा असू द्यावा. त्यानंतर प्रमाणपत्र म्हणजे यानंतरच्या पानावर मार्गदर्शकाचं प्रमाणपत्र असतं. प्रमाणपत्रामध्ये अभ्यास, स्वतंत्र, प्रकाशित अभ्यास विषय कोणत्या प्रकारात मोडतो आणि पदवी परीक्षेसाठी सादर करण्यास अनुमती याबाबत आवश्यक असतो. उदाहरणार्थ इथं दिलेलं मी वाचते. प्रमाणपत्र प्रमाणित करण्यात येते की रमेश अर्जुन शिंदे यांनी शिवाजी विद्यापीठाच्या PhD पदवीसाठी सादर केलेल्या स्वातंत्र्योत्तर मराठी काव्य समीक्षा या प्रबंधासाठी सर्व संशोधन माझ्या पर्यवेक्षणाखाली केलेले आहे. रमेश अर्जुन शिंदे यांनी हा प्रबंध स्वतंत्र रीतीने लिहिला असून तो इतर कोणत्याही विद्यापीठातील कुठल्याही अन्य पदविका अगर तत्सम विद्यापीठ परीक्षा समिती पुढे याच शीर्षकाखाली सादर केलेला नाही. सदर प्रबंध शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विषयातील PhD पदवीसाठी सादर करण्यास माझी अनुमती आहे. स्थळ आणि दिनांक आणि मार्गदर्शकाची स्वाक्षरी. त्यानंतर पुढच्या पानावर येतं प्रतिज्ञापत्र. अभ्यास स्वतंत्र अन्य कोणत्याही परीक्षेसाठी सादर केलं नाही अशा मुद्द्यात प्रतिज्ञापत्र द्यावं आणि खाली स्वाक्षरी करावी. उदाहरणार्थ प्रतिज्ञापत्र. मी प्रतिज्ञापूर्वक निवेदन करतो की स्वातंत्र्योत्तर मराठी काव्य समीक्षा हा प्रबंध मी स्वतः लिहिलेला असून
यापूर्वी तो अन्य कोणत्याही विद्यापीठात कोणत्याही परीक्षेसाठी सादर केलेला नाही. प्रस्तुत प्रबंध मी शिवाजी विद्यापीठाच्या PhD मराठी पदवीसाठी प्रथमच सादर करीत आहे. स्थळ, दिनांक आणि संशोधक विद्यार्थी. त्यानंतर प्रबंधाची अंतर्गत मांडणी. यामध्ये मग प्रास्ताविक येतं. मग प्रास्ताविक कसं असावं तर थोडक्यात अत्यंत अटकर असावं. अभ्यासास प्रवृत्त होण्याची प्रेरणा, नवीन कोणता सिद्धांत मांडला आहे, कोणत्या अभ्यास पद्धतीचे उपयोजन केलेलं आहे, रूपरेखा काय आहे, ऋणनिर्देश इत्यादी प्रबंधातील काही गोष्टी या ठिकाणी स्पष्ट व्हाव्यात अशी अपेक्षा असते. त्यानंतर विषयानुक्रमणिका, अनुक्रमणिका यामध्ये सर्व प्रकरणं, त्यांचे शीर्षक, उपशीर्षक हे पृष्ठ क्रमांकासह नोंदवावेत. प्रकरणांतर सूची, परिशिष्टे, विषय सूची आणि कोष्टक ही पृष्ठ क्रमांकासह नोंदवावी. त्यानंतर संक्षेप सूची. पुनरुक्ती टाळण्यासाठी काही शब्दांचे संक्षिप्त रूप दिलेले असते, त्यांचं स्पष्टीकरण या ठिकाणी यावं. उपोद्घात, याला प्रास्ताविक असंही समजतात. उपोद्घात म्हणजे प्राक्कतन्वय किंवा सुरुवातीचा मजकूर प्रास्ताविकतेत जे येतं ते सार उपोद्घात मध्ये घ्यावं. प्रबंधाच्या विषय विवेचनाच्या अनुषंगाने थोडक्यात या ठिकाणी सांगावं. त्यानंतर येतात प्रबंधातील प्रकरण. शोध प्रबंधाच्या आवश्यकतेनुसार अभ्यासकाने विषय सूत्राच्या अनुषंगाने प्रकरण करावायचे असतात. प्रकरण 4, 5, 6 अशा सोयीनुसार करता येतात. त्यानंतर उपसंहार म्हणजेच प्रबंधाचे साररूप या ठिकाणी येतं. प्रबंधात आपण अनेक प्रकरणात नेमकं काय मांडलं आहे, आपल्या हाती काय आलं याची या ठिकाणी मांडणी केलेली असावी. प्रकरणाच्या शेवटी सारांश दिला असेल याची उपसंहारात पुनरावृत्ती करू नये. परिशिष्ट, परिशिष्ट कशाचे आहे ते स्पष्ट करण्यासाठी शीर्षक असावीत. उदाहरणार्थ जीवनपट, छायाचित्र, पत्र, हस्ताक्षर इत्यादी. संदर्भ सूची, आकार विल्लानुसार संदर्भ ग्रंथांची एकत्र सूची द्यावी आणि या सूचीत आडनाव प्रथम येईल. आकार विल्लात सुरुवातीचे वर्ण नंतरचे वर्ण असे पाहत जावे, तरच त्यात अचूकता येते. त्यानंतर विषय सूची, सर्वात शेवटी विषय सूची येते. प्रबंधात व्यक्ती, ग्रंथ, स्थळ, संज्ञा, संकल्पना इतर अनेक कलाकृती येतात आणि त्यांची आकार विल्लानुसार सूची करावी. त्यासमोर पृष्ठ क्रमांक द्यावे. विशिष्ट मजकूरच पाहायचे असल्यास तो कोणत्या पानावर आहे हे पाहण्यासाठी याचा उपयोग होत असतो. त्यामुळे संपूर्ण प्रबंध वाचण्याची आवश्यकता नसते, मूळ विषयाकडे आपल्याला जाऊन पाहता येतं. अशा पद्धतीने एकूणच प्रबंधाची मांडणी केलेली असते आणि मग प्रबंध आपला तयार होत असतो. तर सदर पुस्तकामध्ये आपण प्रबंध लेखन करताना काय पूर्वतयारी असावी, प्रबंधाचे अंतरंग नेमके काय असतात, प्रबंध लेखन प्रक्रियेतील टप्पे कोणकोणते आहेत, प्रबंधाची भाषा आणि शैली कशी असते, प्रबंधामध्ये येणाऱ्या सूचींचा परिचय आणि प्रबंधाची ॲक्च्युअलमध्ये होणारी मांडणी अशा पद्धतीने 6 घटकांचा परिचय या पुस्तकामध्ये करून घेतलेला आहे. धन्यवाद.